भंडारी समाजाच्या विशयावेल्यान सध्या राजकारण चिघळा। गोंयांत सुमार 33% हो समाज आसा। अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसी सेन्ससा वेल्यान सुरू जाल्लो हो वाद सध्या वाडतूच आसा। सगळ्यात पयलीं समाजाचे फुडारी संजीव नायक हांणी पत्रकार परिशद घेवन उपेंद्र गांवकाराच्या फुडारपणा खाला सेन्सस करपाच्या समितीची घोषणा केली आनी ताचे उपरांत भंडारी समाजाचे अध्यक्ष देवानंद नायक हांणी उपेंद्राचेर अविश्वास दाखयलो। काल रातीं किरण कांदोळकार आनी दयानंद मांद्रेकार भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नायक आनी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांक मेळ्ळे। ताचेर समाजाचे फुडारी ॲडव्होकेट अमित पालेकार हांणी ही प्रतिक्रिया उक्तायली। समाज आणि राजकारण ह्यो दोन वेगवेगळ्यो गोष्टी आसा। जेन्ना राजकारणान समाज घुसता आणि समाजान जेन्ना राजकारण घुसता तेन्ना खंय तरी ताजो जो इफेक्ट आसा तो म्हाका दिसता काल जे घडला तातूंत दिसून आयलो म्हाका। भंडारी समाज जो आसा तो गोंयचो एक व्हडलो घटक आसा आणि गोंयांत कितलींशींच वर्सां जालीं कास्ट वायज सेन्सस जावना। त्यामुळे जेन्ना जेन्ना जिल्हा पंचायत इलेक्शन आसता किंवा पंचायत इलेक्शन आसता किंवा रिजर्वेशनाचो जो इश्यू येता स्कूल कॉलेजांनी जीएमसी किंवा आनी खंय तेन्ना ह्या गोष्टी खातीर इफेक्ट समाजाचेर जाता आणि नॉट जस्ट भंडारी समाज बट एंटायर ओबीसी। सो हाका अनुसरून आमी जो एक डिमांड केल्लो की कास्ट वायज सेन्सस जावचो आणि आमचे समाजाचे वेगवेगळे लिडर इरिस्पेक्टिव्ह ऑफ आवर पॉलिटिकल बॅकग्राऊंड आमी चीफ मिनिस्टराक एक 4-5 म्हयन्या पयलीं एक मेमोरंडम दिल्लो आणि ताच्या मागीर वेगवेगळ्यो घडामोडी घडत आशिल्ल्यो आणि सरकारा कडल्यान कांय रिस्पॉन्स येना। त्या खातीर आमी ठरयल्लें की जातीचो जो सेन्सस आसा तो आमी गोंयभरचे जे लिडर्स आसा त्यांनी प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी वायज आपले आपूण करचो, कारण आमकांय खबर आसा कोण खंयचे आनी कशा समाजाचे आसा। पण काल आणि किंवा फाटले 3-4 दीस जे राजकारण घडले ते पळोवन म्हाका ह्या गोष्टीचे दुःख दिसता की एक पर्टिक्युलर राजकीय पक्ष आसा ताणे सगळ्यांत चड जर भंडारी समाजाचो जर कोणी वापर केला आसत जाल्यार एक पर्टिक्युलर राजकीय पक्ष आसा आणि त्या राजकीय पक्षाचो हेतू फाटली 10-15 वर्सां जाली उगडो जायत आसा की प्रत्येक फावटी भंडारी समाजाचो वापर कसो करून ताचो राजकीय फायदो कसो मेळप। आणि ते फाटल्या 4 दिसां आमकां दिसून आयले, कारण एका पक्षाचो प्रेसिडेंट एका पक्षाच्या लिडराक मेळटा, ताच्या मागीर बाकीचे लिडर्स जे आसा जे बाकीचे लिडर्स जे सो कॉल्ड लिडर्स ऑफ भंडारी समाज तांकां तो मेळटा, मागीर प्रेस कॉन्फरन्सीस जाता, मागीर अचानक चीफ मिनिस्टर कडेन वचून कांय लिडर्स मोजके जे भारतीय जनता पार्टीशीच संबंधीत आसा ते तांकां मेळटा, ताच्या मागीर काय अनाउन्समेंट जाता आणि ताच्या मागीर परत आमचे लिडर्स तांकां मेळटा। हातल्यान समाजान दुफळी जी घालपाचो प्रयत्न जाला तो म्हाका दिसता खंय तरी दिसून येता। कारण कालची जर जी सीएमा बरोबर जाल्ली मिटींग पळयत जाल्यार तांणी वेगळें कांय सांगलें ना। जे आमकां 4 म्हयन्या पयलीं सांगिल्लें की नॅशनल सेन्सस सुरू जातलो तेन्नाच हो सेन्सस सुरू जातलो हे तांणी 6 म्हयने आनी 4 म्हयन्या पयलीं सांगिल्लें आणि हाज्या भायर कांय जावना। सो एक तांकां आपूण एक फोटो ऑप करून लोकांक समाजाच्या लोकांक दाखवप की भारतीय जनता पार्टी आसा तुमचे बरोबर आणि तेच ते करूंक शकता। दीस इज आय थिंक बेसिकली द इंटेन्शन इज टू डिवायड, जे समाजाचे लोक आसा तांकां डिवायड करपाचो हो खंय तरी प्रयत्न अशें म्हाका दिसूंक लागला। कारण अदरवायज कारणूच नाशिल्लें, कारण आमी प्रत्येक जाण समाजाचे घटक जे आसा आणि जांणी स्वताहून हो ड्राफ्ट केल्लो, जांणी स्वताहून जेन्ना हे केल्ले तांकां भायर दवरून कांय मोजक्याच लिडरांक आपोवन पार्टीशी संबंधित लिडरांक आपोवन मिटींग करप, आय थिंक दीस इज समथींग वीच आय थिंक समाजान समजपाची गरज आसा की आमच्या समाजाक उद्देशून हांव एक विचार मांडटा तो म्हणजे की अशें म्हणटा की भंडारी समाज हो सदांच डिवायडेड आसता, तो केन्नाच एकठांय जावपाक शकना, कुल्ल्यांचो समाज अशें म्हणटा। पण म्हाका दिसता हें खंय तरी चुकीचें आसा। राजकीय स्वार्था खातीर कांय लिडर्सांनी आमच्या समाजाक खंय तरी दावणीक बांदला, हाजो अर्थ समाज एकत्र ना अशें ना। आज हांव एक गजाल सांगूंक सोदतां की सामाजीक मळाचेर समाजाक बळकट करपा खातीर आमी प्रयत्न सुरू करतले। आमचे समाजाचे बांधव जे आसा, यूथ आसूं, मिडल एज आसूं किंवा जाणटे जे आसा म्हणटा जे लोक समाजा खातीर जांकां एक फुडें सरपाचो जो विचार आसा तांकां घेवन एक ऑर्गनायझेशन करपाचो विचार ठरयला फॉर द पर्पज ऑफ स्कॉलरशीप अँड असिस्टिंग समाज बांधव। राजकारण खंयच दवरनासतना पयस दवरनासतना, कारण जे राजकीय पक्ष जे आसा करंट आणि राजकारण जे राजकारणीय जे आसा ते फक्त समाजाचो वापर करता अशें म्हाका कालच्या हातल्यान ठाम मत जाला।
अँड आय थिंक इट इज व्हेरी हर्टिंग फॉर अ पर्सन लायक मी जो समाजकारणापासून समाजा खातीर जे काम चलता त्यापासून पयस रावतालो, कारण समाजाची पॉलिटिक आणि समाजाचे जे ऑर्गनायझेशन्स आसात तांचे घाणेरडे राजकारणापासून आमी पयस रावताले, कारण ती घाण आशिल्ली अशें आमकां दिसूंक लागलें. सॉरी इफ आय हर्ट द सेंटिमेंट्स ऑफ द लिडर्स ऑफ भंडारी समाज, बट तुमी भंडारी समाजाचो फक्त राजकीय स्वार्था खातीर वापर केला, करत आसा आनी आतांय ते करता. आणि ताचे पासून आमकां पयस रावपाची म्हाका दिसता वेळ आयिल्ली आसा, कारण अदरवायज देर इज नथिंग that seems to be achieved by this political gimmicks that you are playing. I'm sorry, but it is not what is expected by your समाज बांधव. तो समाजाने ते पॉलिटिक्स करता काय दिसता तुमकां? 100% समाज आज राजकीय स्वार्थ हो सगळ्यांक वयर पावला आणि समाज हो सगळ्यांक सकलच्या लेवलाचेर आसा. राजकीय स्वार्था खातीर राजकीय पोळयो भाजपा खातीर किंवा राजकारण करपा खातीर आमचे जे समाजाचे लिडर्स आसात आनी समाजा खातीर कितें केलां हें केन्ना सांगचें. म्हणजे कांय मोजके लोक सोडले, दयानंद मांद्रेकार किंवा हांचे सारके जे लोक आसात जाणी काम केले समाजा खातीर, ते तांचो जर विचार सोडलो जाल्यार बाकीच्या राजकीय राजकारण्यांनी स्वताच्यो खुर्च्यो सांबाळपाच्यो सोडल्यो किंवा निवडून येवपाच्यो सोडले, हाच्या भायर तांणी कितें केलां हें सांगचें. म्हाका दिसता दीस इज क्लियर कट थिंग. आय थिंक इट्स अ व्हेरी थॉट ओवर डिसिजन बाय मी टुडे दॅट ह्या गोष्टींनी पडपूच न्ही आनी पयस राविल्लेच बरें अशें दिसता. तुमकां भाई कितें जातलें काय दिसता कास्ट सेन्सस? कित्याक 2 कास्ट सेन्सस जावंकूच जाय, कास्ट सेन्सस जावंकूच जाय. आतां जिल्हा पंचायत इलेक्शनाक रिझर्वेशन आसा. हाव वील यू डिसायड? आमी हरवळे इलेक्शन पंचायतीचे पळयल्ले, ताका तांणी सेन्सस केलो तितल्या पुरतोच आनी तो सेन्सस अकॉर्डिंग टू द लोकल्स वॉज नॉट करेक्ट, कारण थंयच्यान तांणी दाखोवन दिलें की थंय रिझर्वेशन भंडारी समाजाक किंवा ओबीसीक दिवपाक शकना. जर एका इलेक्शना पुरते जर सेन्सस जावपाक शकता, सरकार पयस कित्याक रावता? बाकीच्या स्टेटांनी, खुबश्या स्टेटांनी स्वताहून आपलो सेन्सस करून हे सगळे इश्यू सॉर्ट केले. सरकाराक जर इच्छाशक्ती आसा जाल्यार सरकार फाल्यांच्यान सेन्सस सुरू करपाक शकता. सेंट्रल गव्हर्नमेंट बीजेपीचोच आसा, डबल इंजीन सरकार मरे तुमचे. सांगा इमिजिएटली सेन्सस सुरू करा म्हणून. सो डबल इंजीन सरकार आसतना जर सरकार जर हें करूंक शकना जाल्यार डबल इंजीन कसलें? म्हणजे एक इंजीन अशें वता, एक इंजीन अशें वता. जेन्ना गरज आसा तेन्ना तुमचे डबल इंजीन सरकार, आनी जेन्ना कोणाचे बरें कार्य करपाचें, समाजाचें कार्य करपाचें जाल्यार तें डबल इंजीन सरकार न्ही. ही दुटप्पीपणाची जी धोरणां आसा आमच्याय राजकारण्यांची, भंडारी समाजातल्या राजकारण्यांची आनी भारतीय जनता पार्टीची, ती ह्या फाटल्या 4-5 दिसांनी उघड जाता. समाजान दुखळी माजोवपाचो प्रयत्न म्हाका दिसता भारतीय जनता पार्टीन फाटल्या 4 दिसांनी केला. आनी आमकांय खबर आसा कोण वचून खंयच्या मंत्र्यांक मेळ्ळो, कोण पयरची जी प्रेस कॉन्फरन्स जाली ते वचून खंय कोणाक मेळ्ळे आनी ते कोणा बरोबर आशिल्ले, आनी ताज्या मागीर प्रेस कॉन्फरन्स कशी जाली, तांकां फायनान्स तांचे बुकींग ह्यो कोणी केल्ल्यो आनी ताज्या मागीर ज्यो कितें गजाली जाल्यो ह्यो सगळ्यो उघड जाल्ल्यो आसा. सो राजकारण करनाका, समाजाचो वापर करपाचो बंद करात. आनी पर्टिक्युलरली भारतीय जनता पार्टी, तांचे लिडर्स, तांचे मंत्री, तांचे आमदार, तांचे जे कोण कोण वेगळ्या स्थानांनी आसा तांकां एकूच सांगता, राजकारण करा, पण आमच्या समाजाक घेवन राजकारणान घुसपावन आमच्या समाजाचो वाट लावपाचो प्रयत्न करनाका. ही तुमचे कडेन म्हजी कळकळीची विनंती आसा. गोवा न्यूज हब चॅनला कडेन उलयतना किरण कांदोळकरान पक्षाच्या आजी माजी आमदारांक मुख्यमंत्र्यांनी आपयल्ले अशें सांगलें. काल तुमी सीएमाक मेळ्ळे सेन्ससाच्या इश्यूचेर, सो कितें डिस्कशन जालें? आमी मेवळे आमचे दामू नायकान इनिशिएटीव घेवन आमी इतले दीस सीएमाक बी हे पयलीं दिल्ले, तेजे उपरांत दामूक दिले, तेजे उपरांत काँग्रेसीक, गोवा फॉर्डाक हेंकां दिल्ले मोगोक. सो तेंच्यांनी तेजेर दखल घेवन दामू नायकान फुडाकार घेवन आमकां सगळ्यांक म्हणजे एक्स आमदार आनी एक्स मंत्री जे भंडारी समाजाचे आहा पळय तांकां तेंच्यांनी आफोवन घेतले आनी सीएमा वांगडा मिटींग केली आमची. सीएम म्हणजे आमची मागणी तीच आसली की जनगणना जावची, सेन्सस जावचो, असो आमची मागणी आसली. आनी आमी मागतना ती आमचीच खाली भंडाऱ्यांचीच न्हू तर ओबीसीची आनी संपूर्ण गोंयचे जनतेची जावची, जी 2021 जावंक जाय आसली, कोविडाक लागून जाली ना. सो ती जावची आनी आमी कितले आहा ते कळचे, हो आमचो हेतू आसलो तेच्या फाटलो. सीएमान सांगला आमकां ती 2026 मेरेन ते चालू करतले, 2026 चालू करतले आनी ती करून घेता. म्हणजे एक फ्रुटफूल तेणेन आमकां एक एश्युरन्स दिले आनी आमी ते ओके केले. पूण त्याच वांगडा आमी तांकां कळयलां पार्टी अध्यक्षा आनी मुख्यमंत्र्याक की आमी आमच्या समाजाची स्वता आमी करून घेता आनी आपआपल्या समाजाची करून घेवपाक कोणाचो तो स्वताचो अधिकार न्हू, सरकारी पातळीर न्हू, आमी आमचे म्हणजे आमच्या समाजा भितर आमी ती करून घेतले अशें म्हणून सांगलेलें. आनी तेंच्यांनी सांगलां आमकां तितून नो इश्यू म्हटला. सो
हे जालें. बाकीच्यो आमच्यो कांय गोश्टी आसल्यो, कांय मुद्दे आसले भंडारी समाजाचे, हितून जे ते आमी तेंचे हितून जे बाकीचे लिडर्स आहा पळय अमित पालेकर बीन तेंकां तुमच्यांनी इनवायट बीन करूंक नासले काय? ना तेंच्यांनी खाली कितें केल्लें की जे आमदार आनी एक्स आमदार अशें म्हणून आतां पळय तेंच्यांनी फोन करून आपयले न्हू आनी आमदार आनी एक्स आमदारूच म्हटले तितून कशें आसलें तितून तसो पळोवंक गेलो जाल्यार सगळेच बीजेपी आसले अशें ना. हांव इंडिपेंडंट आहा सद्या. हय. श्याम सातर्डेकर वो काँग्रेसमॅन. सो अशें आहा मिक्स आसलें तितून. पूण अमित पालेकर बाकीचे अशे आपयतलेले खूब जाणांक आपोवचे पडटले. कदाचीत तांकां मागीर आनी एकदां तो मिटींग घेवंक शकता किंवा दामू आफोवन हाडूंक शकता अशें आसतलें. पूण एक लिमिटेड म्हणजे कितें आसता तेणेन आमदार आनी एक्स आमदारूच म्हटलें की जे कोण पयलीं आसले न्हू ते म्हटले. एक्स आमदार सगळे आसले थंयसर मॅक्झिमम अशे. हितून अमित पालेकरान आतां ते रिएक्शन घेतलें तितून तेंच्यांनी सांगलें की हितून समाज आहा तितून राजकारण करचें न्हू अशें तेंच्यांनी दावो केला एक. सो तुमचें कितें? सारकें आहा सारकें आहा. ना ना अमित आपल्या जाग्यार सारको आहा. आमी तितून राजकारण करिना. हांवें सांगलें न्हू स्वता हांव इंडिपेंडंट आहा. हांव इंडिपेंडंट आहा. श्याम सातर्डेकर आसलो काँग्रेसमॅन आसलो तितून. आम आदमीचो पार्टीचो सद्या आमदार आमच्या समाजाचो ना थंयसर. वो एक्स आमदारूय ना. ह्या कारणान कदाचीत आसूंक शकता. वो ते तेंच्यांनी आपयल्या पळय आमी इनिशिएटीव घेवन जेन्ना गेल्ले न्हू तेन्ना आमी अमित पालेकर काँग्रेस वो आमचो दिपक नायक दिपक कलंगुटकर मागीर जना भंडारी हे सगळे आसले आमी तेन्ना. पयलीं डेलिगेशन घेवन वयताना आमी आमच्या वांगडा आहा ते आनी आसताय केन्नाय अजुनूय आसता आनी फुडें आसतले. पूण आतां कालची मिटींग कितें जाली तेंच्यांनी इनिशिएटीव घेवन तेंच्यांनी आपयली न्हू म्हणजे पार्टी अध्यक्षान फुडाकार घेवन मुख्यमंत्र्या कडेन मिटींग दवरली. सो त्या हिशोबान जालें. पूण हितून राजकारण अशें आहा म्हाकाय दिसना. पॉलिटिकल विशय कसलोच ना हितून. आमी तेच्या फुडेंय सांगता न्हू तुका आमी मुख्यमंत्र्याक आनी पार्टी अध्यक्षाक हेंय कळयल्लें आहा की आमी स्वताची आमच्या समाजाची सेन्सस आमी स्वता करतले. हितून आनी कांय हें ना न्हू. आनी तो जो करतलो तो तेणी टॅक्निकल आपल्या कांय गोश्टींक लागून आपूण 26 चालू करता अशें म्हणून आमकां कळीत केलां. कितें दिसता आमी तेजेर agree तुमकां सेन्सस जातले काय दिसता 27 पर्यंत? कित्याक आतां झेडपी इलेक्शन आहा मागीर परतेच हं. असेंब्ली इलेक्शन लागीं पावतलें. सेन्सस जातलो तो 26 तेणी मुख्यमंत्र्यान जे भशेन कळयलां की 26 देशभरान चालू करतले. ह्या हेजेर आमी एग्री जाले कित्याक कांय गोश्टी कश्यो आसता सेन्सस हो विशय एक्चुअली सेंट्रलाकसून जावपाक जाय. केंद्राकसून जावपाक जाय आसता. सो आमी थोड्योश्यो गोश्टी समजून घेवंक जाय की आमी ते भशेन आमी तेका तेणे आपले सांगले कांय डिफिकल्टी सांगले आमकां म्हणजे आपूण एकलोच करूंक गेलो जाल्यार बाकीची बीजेपी रूल राज्य आहा थंय ते मागीर कुफुसांव जावंक शकता. सो तेका लागून एक आमी कॉन्क्रीट निर्णय घेता म्हणजे देशव्यापी सेन्सस करपाचो आमचो जो निर्णय जातलो तितूनसून 26 करपाचें म्हणून अशें चल्लेलें आहा म्हणून सांगलां. सो हितून म्हाका कांय हें दिसना वांकडें आहा दिसना. हय आनी एक इशू म्हणटा तो त्या दीस एक प्रेस कॉन्फरन्स घेतली ती सेंट्रल कमिटी म्हणटा पळय तेंच्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आनी तेंच्यांनी सांगलें 20% रिजर्वेशन मागता म्हणून भंडारी समाजाक. सो तेजेर तुमचें कितें म्हणणें आहा? एक्चुअली पळय तश्यो आमच्या समाजान समिती आनी बाकीचे आहा न्हू आपआपल्या परीन कोणाक कितें दिसता ते परीन मागणी करता ते तेंचो विशय तो करूंक शकता कोण कितेंय मागूंक शकता. पूण कितें जालां जाणां आमी देशाची घटना पळयत जाल्यार देशाचे घटनेन ओबीसीक रिजर्वेशन सद्या बरयल्लें ना थंयसर. पॉलिटिकल रिजर्वेशन ते पंचायत लेवलाक आहा आनी झेडपी लेवलाक आहा. असेंब्ली लेवलाक आयज मेरेन ना. आतां ते जर मागणी करता आनी ती लावन धरता आनी सरकार तेंचें मान्य करता जाल्यार बरी गजाल आहा. कोणूय करूंक शकता मागणी तशें कितें आहा कांय ना. हितून तुमी तांकां सपोर्ट करतले? मागीर विचार करचो आमचे मेरेन अजून पावोंक ना हो विशय. विशय पावल्या उपरांत मागीर तेजेर विचार करूं येता. ओके ओके ओके. हब एनकावंटर कार्यावळीन उलयतना संजीव नायकान सांगलें की समाज एकठांय आसा. मुख्यमंत्र्यां कडेन जाल्ले बसके विशीं तांणी आमकां हें सांगलें. तुमचे प्रेस कॉन्फरन्सीची स्टोरी सोंपना. आतां राती कितें जालें की किरण कांदोळकर आनी दयानंद मांद्रेकर हे जे भोंवताले एज अ ग्रूप ते सेपरेट वचून सीएमाक मेळ्ळे इन प्रेझन्स ऑफ दामू नायक. गूड बरी गोश्ट. पळय हांव इतलो हॅपी जाला एस आनी आमचे समाज इतले एक्टीव जाल्या की पळय कितें आसा जितले लिडर भायर सरतले तितलो गव्हर्मेंटाचेर प्रेशर पडटलो. हे जे काल गेल्या तितूंतले चडशे गव्हर्मेंटाचे पार्टीचे लोक कशे आसा तितून एक दोग सोडले जाल्यार किरण ना एक दोग सोडले जाल्यार एकटोच आसा मांद्रेकर. पळय मांद्रेकर आहा दिलीप आसा
जयेश आसा, सोपटे आसा, हे सगळे BJPचे एफिलिएटेड लोक, ते BJPचे कार्य करतले दिसता आमकां आयज. पूण तो एक प्रेशर पडटलो. देवानंद नायक काल भायर सरलो, पयर उपेंद्र गांवकर आमी भायर. पळय, प्रत्येक जाण भायर सरले ते एकूच इंट्रस्ट घेवन, समाजाचो इंट्रस्ट. सो इट इज अ बेनिफीट फॉर द पीपल. आमच्या समाजाक आयज उमेदीचो दीस की लिडरशीप आयज ओपन येवंक लागली, सेमांक मेळोंक लागली, ऑपोजिशन लिडरांक मेळोंक लागली, सगळ्यांक मेळोंक लागली. आमी काल लोकां कडेन गेले, आमचे कडेन आयज लोक संपर्कान येता. आमी कोणाक भायल्यांक वयर काडपाक सोदना, आमी समाजाचें काम करूंक सोदता आनी ही बरी गोश्ट. भंडारी समाज हो राजकारणांतलो एक म्हत्वाचो वांटो आनी ताका लागून ह्या समाजा विशीं फुडें कितें जातलें हाजेर सगळ्यांचेंच लक्ष लागून आसा. तुमी पळयतात गोवा न्यूज. आस्ता पोस मरे टायर धोल्या मरे मुझे भाशे हड्डे जाले इथे. टायर चेंज कर मरे. योकोहामा टायर एक्सप्रेस सगळे टायर सोल्यूशन एका जाग्यार विथ 5 years अनकंडिशनल वॉरंटी. अरे वाह. योकोहामा टायर एक्सप्रेस ऑपोजिट सनशाइन हॉस्पिटल, आलेम हायवे, मारगांव.